फायनलमध्ये ज्या संघाने सर्वप्रथम प्रवेश केलं तो नटराज खारबाव संघ फायनलमध्ये धडकला गेला न. आजच्या दिवसामध्ये देखील चांगल्या मॅचेस देखील आहेत. गावदेवी पूर्णा, RCB, हायवे दिवे, वीर तानाजी दापोडे, केवनी स्पोर्ट केवनी, आई गावदेवी झूज नांदुरकी, कानाई माता खारबाव, दोस्ती स्पोर्ट्स कांबे, रिचा स्मृती पायगाव. ते आज देखील चांगले सामने राहतील त्यात काही शंका नाही. सर्वांना आमचे स्कोरबोर्ड करण्याकरता आमचे जयवंत पाटील देखील सज्ज असतील. तसेच राजू पाटील यांचं देखील आगमन. फिंगर एक्सपर्ट्स माझे साथी कॉमेंटेटर्स जयवंत पाटील यांचं देखील आगमन. तसेच गुणलेखकाची भूमिका सतत 2 दिवसामध्ये आपण पाहिली. राजू पाटील यांचं देखील आगमन. जाऊया मॅचकडे. आजच्या दिवसातला पहिला सामना पहिल्या फेरीमधला. पंच देखील सज्ज असेल. फिल्डिंगची सजावट केली जाते. यस कौल पोचवला जाईल. मॅच ऑन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज देखील सज्ज असेल. तर फलंदाजीला सलामीवीर दोन्ही मैदानामध्ये दीपक आणि तर मात्र लाईन बघावी लागेल. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू पाहायला मिळेल. दोन्ही आज समांतर करत पंच सांगत आहेत चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावाने धावफलक एक लिवली जात आहे. श्री गणेश झाला. RC पाटील हायवे देश संघाचा. दीपक आणि किरण ही जोडी पहिल्या विकेट करता मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजीला सज्ज असेल गोलंदाज अमित. इथे फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकलला जात आहे. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तिथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकदा विकेट देखील घेतली गेली. आता मात्र खाते उघड झाली फलंदाजाची. डावखुरा शैलीचा फलंदाज दीपक मैदानामध्ये पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेक केली. त्याला देखील माहिती आहे सकाळचं सत्र आहे. सिंगल डबलचा खेळ करायला हरकत नाही. फिल्डिंगची सजावट थोडीशी बदलताना आता मात्र नक्कीच पाहायला मिळेल. डावखुरा शैलीचा फलंदाज उजव्या शैलीचा फलंदाज जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतो तसं तेव्हा तेव्हा मात्र फिल्डिंगची सजावट ही मात्र चेंज केली जाते. आयटम राऊंडने सर्वप्रथम गोलंदाजी स्टार्ट करताना अमित. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला वळवलं जातंय. मात्र टायमिंग इथे होत नाहीये. सिली पॉइंट मध्ये चेंडू पकडला जाईल. मिळेल अजून एक धाव. आता मात्र किरणचं देखील खाते उघड झालंय. धावफलक 3 पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. गोलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक हाताळताना. आजच्या दिवसातली पहिली मॅच. इथे पुढे सरसावत फार चांगला फटका पाहायला मिळते. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर. षटकार
इथे देखील त्याचप्रमाणे फटका उडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूचा पाठलाग केला जातोय. एक धाव इथे मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे देखील मिळतील. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 17 धावा, फार चांगली सुरुवात पहिल्या डावाला. अटॅकिंग क्रिकेट आता मात्र मैदानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर असं वाटलं होतं कुठेतरी सिंगल डबलने सुरुवात होईल की काय RC पाटील फाउंडेशन हायवे दिवस संघाची, परंतु 2 चेंडूवरती अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र खाते उघड केली ती मात्र चौकार आणि षटकाराने. फलंदाज दीपक आणि फार चांगली फलंदाजी आतापर्यंत दीपकची पाहायला मिळाली. दोघांची भागीदारी देखील पहिल्या विकेटसाठी फार छान पाहायला मिळाली. पहिल्या विकेट करता धावा जोडल्या गेल्या. धावफलकावर 17, एकही गडी बाद नाहीये. तसेच मास्टर 40+ उपाध्यक्ष प्रकाशजी मात्र यांचं देखील आगमन. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित पाहायला मिळाली. चेंडू सरळ निघून गेला ऑन साईडला. मिळेल फक्त एकच धाव. ही चांगली खेळी पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर दीपक मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूला किरणची साथ फार चांगली पाहायला मिळते. सिंगल डबल का होईना पण स्ट्राईक रोटेट केली जाते. त्याला देखील माहिती आहे की किरण दीपकची बॅट लागलेली आहे. चांगले फटके त्याच्या बॅट पानं येत देखील आहेत. स्ट्राईक रोटेट करायला काही हरकत नाही. आता मात्र थोडीशी फिल्डिंगमध्ये सजावट पाहायला मिळते. फाईन लेगमध्ये डीप केला जातोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड डॉन पूर्णपणे डीपमध्ये हाताळला जातोय दीपक करता. इथे फक्त हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलं जाते. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकदा इथे कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु थ्रो फार चांगलं पाहायला मिळालं. गॅदर देखील फार चांगलं केलं यष्टी रक्षकाने. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक 19. कोणताही गडी बाद नाहीये. फार चांगली सुरुवात RC पाटील फाउंडेशन हायवे दिवेश संघाची. तसेच विनोदजी चौधरी साहेबांचं देखील आगमन झाले. मास्टर 40+ ते खजिनदार देखील. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे. इथे फार चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे चेंडूला पाहिलं तर फिरवण्याचं काम गोलंदाज धनजीव करतोय. फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. चेंडूची लाईन, चेंडूची लेन फार अचूक पाहायला मिळाली. थोडंसं मात्र विचारामध्ये पाहायला मिळालं आपल्याला किरण, कारण ज्या पद्धतीचा चेंडू आळा होता कुठेतरी मिसटाईम देखील झाला. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला मारायचं होतं. टायमिंग इथे प्रॉपर नाही आहे. एक धाव नक्कीच मिळेल. पंचांचा कौल पोचला जाईल. लेग बाईज एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव अजून जोडली जाईल. शुभ आगमन झालेलं आहे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार विनोद चौधरी साहेब, आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत बाळाहम्मद चषक 2023 या स्पर्धेमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज धनाजी पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्यात. 3 धावा खर्च केल्या गेल्यात. धावफलक 20 पाहायला मिळतोय. पहिल्या डावाची सुरुवात. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला टर्न केला जातोय. भरपूर वेगाने पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दबाव टाकण्याचं काम हे क्षेत्ररक्षकावर केलं जातंय आणि मात्र 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. फार चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे देखील पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा धोकादायक प्रयत्न केला जातोय मात्र यष्ट्या उडवल्या गेल्या. पहिला धक्का हायवे दिवे स्पोर्ट्स संघाला.
आणि आयोजक बादशाह 11 मास्टर 40 प्लस पिंपळगर संघाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. धावफलकावरती 23 धावा. चांगली भागीदारी आता मात्र पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाली दीपक आणि किरणमध्ये, परंतु कुठेतरी दुसरी धाव घेण्याच्या मागे विकेट नक्कीच गमवला RC पाटील हायवे. नवीन फलंदाज बिंदू येतो आता मात्र मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकासाठी प्रचारण केलं जाते. चला थोडीशी घाई करायची आहे. आजचा अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे. भरपूर मॅचेस आज देखील खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातला पहिला सामना पहिल्या फेरीमधला. एका बाजूला RC पाटील हायवे दिवे संघ पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता गावदेवी पूर्णा संघ सर्वप्रथम टॉस जिंकला आणि प्रचारण केलं, फिल्डिंग करता आमंत्रित केलं. हायवे दिवे संघाला सुरुवात फार चांगली पाहायला मिळाली हायवे दिवे संघाची. RC पाटील हायवे दिवे पहिल्या विकेटचा आपण विचार केला 23 धावांती पहिला गडी बाद झाला. चांगली भागीदारी दोघांमध्ये पाहायला मिळाली. किरण आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये. तिसऱ्या विकेट करता बिंदू आता मात्र मैदानावरती येतोय. इथे मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचं काम केलं जातंय. थोडासा चेंडू पडल्यानंतर खाली देखील राहतोय. बॅट आणि बॉलची जुळणी मात्र इथे होत नाहीये. चेंडू डॉट स्वरूपामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून सुरुवात फार चांगली करतोय. शेवट देखील गोड करेल का? इथे अजून एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू चांगला हाताळतोय आपल्या गोलंदाजीवरती. खरं तर सांगून देतोय की माझी वर्दी या संघामध्ये का लागली गेलेली आहे. मला का फ्रंटलाईनचा गोलंदाज म्हटलं जातं, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा माझा महाराज देखील असतो. आणि आतापर्यंत ज्या पद्धतीचा विश्वास कर्णधाराने दाखवला होता चंद्रकांतवरती, तो विश्वास आता मात्र खरं ठरतोय. गुड बॉलिंग. इथे बघावं लागेल काय झालंय, काय घडलंय. पूर्णपणे प्रेशराईज केलं जाते फलंदाज बिंदू. याला बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट हाताळतोय बिंदू. आता मात्र पूर्णपणे दबावमध्ये असेल, बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज चंद्रकांत करतोय. कौतुक करावं लागेल चंद्रकांतचं. काय गोलंदाजी हाताळली जाते, अचूक टप्पा, अचूक लाईन पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. इथे अजून एक चांगला चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. काय गोलंदाजी हाताळली जाते, फार चांगली गोलंदाजी. राजू दादा काय म्हणशील गोलंदाजीबद्दल? अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिलते चंद्रकांत याची. लेकिन थोड़ा सा यहाँ पे माइंड गेम थोड़ा सा मुझे नहीं लग रहा है, क्योंकि दीपक अच्छी बल्लेबाजी करे, एक स्ट्राइक रोटेट करने की वहाँ पर ज़रूरत है, वो ऐसा वहाँ पे नहीं हो रहा है. इथे भरपूर उशिराने आता मात्र बॅट आणि बॉलची जुळणी पाहायला मिळाली. चेंडू सरळ निघून गेला पॉईंट क्षेत्रामध्ये. एकदा इथे घेतली गेली. आता मात्र बिंदूने दीर्घ श्वास नक्कीच घेतला असेल, कारण 4 चेंडू लगातार तो डॉट झाला होता. भरपूर प्रेशर त्याच्यावर देखील होतं. मात्र आता बॅटला बॉल लागल्यानंतर मी म्हणेन एक सुटकेचा श्वास त्यांनी नक्कीच घेतला असेल. आता मात्र पुन्हा एकदा सलामीवीर दीपक आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधनं एक चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. हे बॅटर मात्र चांगलं रंगेल. एका बाजूला चंद्रकांत, त्याच्या अगेन्स्ट खेळण्याकरता दीपक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मात्र लाईन बघावी लागेल. यस, डेफिनेटली फार चांगली गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त एकच धाव खर्च केली आणि आपलं षटक संपवलं. फार चांगली गोलंदाजी, ज्या गोलंदाजी अपेक्षा चंद्रकांतकडनं केली जाते ती गोलंदाजी आता मात्र मैदानामध्ये पहिल्या डावामध्ये फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. लिमिटेड ओवर में यही अच्छा रहता है कि आप विकेट लेने के ना पीछे पड़े, आप डॉट बॉल जितनी निकालोगे उतने प्रेशराइज हो जाएंगे सामने वाली टीम. और वही काम यहाँ पर चंद्रकांत ने किया है. ज़्यादा से ज़्यादा डॉट गेंद निकाल के प्रेशर डाला है सामने वाली टीम के ऊपर. यस, अगदी बरोबर. जी रणनीती आखली होती फिल्डिंग करताना, स्वतः कर्णधार देखील म्हणाला होता की आमचे गोलंदाज फार चांगले आहेत, त्यांच्यावर भरपूर विश्वास देखील आहे आणि आज चांगली कामगिरी करतील असा विश्वास कर्णधार होता. आणि मात्र कर्णधाराच्या शब्दाला मात्र पडू दिले नाही आहे. काय चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली. जर आपण पहिलं षटक सोडलं
गोलंदाज अमित येतं, तर मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला अचूक टप्प्याची पाहायला मिळाली. इथं मात्र आडव्या बॅटने चेंडू उडवला जातोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बनावं लागेल प्रेक्षक. चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. षटकार नाहीये, चौकार आहे तिथे. आपण 2 धावा कमी करूया. चांगला धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा पहिल्या डावाची सुरुवात. आरसी पाटील हायवे दिवे अजूनही दीपक मैदानामध्ये. दीपक थोडासा नाराज नक्कीच आहे, कारण चांगली सुरुवात करून दिल्यानंतर थोडासा स्ट्राईक पासून दूर भरपूर उशीर राहिलेला आहे. आता मात्र अंतिम षटक, चौथं षटक. गोलंदाज परेश पाहायला मिळतोय. राईट टाइम राऊंडचा मारा दीपक करता. तर मात्र फक्त चेंडूला ग्लान्स केला जातोय. आडव्या बॅटने चेंडूला दिशा दाखवली जाते. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू अडवला देखील जाईल. एक धाव इथं घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. चला यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे. वीर तानाजी दापोडे अगेन्स्ट केवनी स्पोर्ट केवनी. दोन्ही संघाचे संगणक या षटकानंतर टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू उडवला जातोय. इथे चांगलं प्रयत्न केलं गेलं. काय झालंय, काय झडलं पाण्यावर गदियास. आता मात्र चांगला निर्णय पंचांचा. षटक. सहा धावा मिळलेल्या चेंडूवरती फार चांगला फटका पाहायला मिळाला. 6 धावेने धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोचलं धावफलकावरती. 36 धावा. इथं मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा उडवला जातोय ऑन साइडला. चेंडू सरळ निघून जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हायवे दिवे या टीमसाठी, कारण या षटकाचा विचार केला आतापर्यंत 16 धावा आलेल्या आहेत. म्हणजे मधले 2 षटक सोडले, पहिला आणि शेवटच्या षटकावर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. चला यानंतर सज्ज राहायचं आहे. वीर तानाजी दापोडे अगेन्स्ट केवनी स्पोर्ट केवनी. दोन्ही संघाने आपला टॉस बॉक्सशी जुळायचा आहे या षटकानंतर. इथे फुलटॉस चेंडू अजून एक झालाय मोठा प्रहार. चेंडू जाईल का सीमा पार. थोडासा फंबल पाहायला मला. झेल इथे मात्र सुटली गेली. एक धाव इथे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भरपूर वेगाने दुसरी धाव घेतली जाते आणि इथं मात्र षटक समाप्ती होते. 4 षटकांचा विचार केला, धावफलक लागला गेला. धावफलकावरती 42 धावा. फार चांगली सुरुवात आरसी पाटील हायवे दिवे संघाची पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. फलंदाजीचा विचार केला तर नक्कीच पहिलेच 4 चेंडू बिंदू नक्कीच डॉट झाला होता. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या खेळाची शैली दाखवली. 1 चौकार, 2 चौकार, 1 षटकार देखील ठोकला.
चला वळूया पुन्हा एकदा पुढच्या टॉसकडे. एका बाजूला वीर तानाजी दापोडे संघ पाहायला मिळेल. त्याच्या अगेन्स्ट खेळण्याकरता केवनी स्पोर्ट केवनी दोन्ही संघ नायक टॉस बॉक्सशी जुळायचं आहे, विनंती असेल. चला दोन्ही संघनायक आलेले आहेत. आपण जाऊया टॉस बॉक्सकडे. एका बाजूला वीर तानाजी दापोडे संघ तर दुसऱ्या बाजूला केवनी स्पोर्ट केवनी संघ. दोन्ही संघनायक आमच्याशी जोडले जात आहेत टॉस बॉक्समध्ये. हे पाहू शकता. आमचे मान्यवरांना विनंती करतो. मास्टर 40 चे दोन्ही सदस्य ते आहेत. खजिनदार विनोद चौधरी साहेब आणि उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईंट व्हायचं नाणेफेक करण्यासाठी. यानंतर जो सामना होईल तो केवनी स्पोर्ट्स केवनी आणि वीर तानाजी दापोडे या दोन संघांमध्ये हा टॉस नाणेफेक ह्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केली जाईल. हे पाहू शकता आमचे मान्यवर टॉस बॉक्सशी जुळले जात आहेत. दोघांनाही शुभेच्छा दिले जात आहेत या मॅच करता. आपण टॉसची विनवणी दाखवूया. एका बाजूला बादशाह 11 पिंपलघर तर दुसऱ्या बाजूला मास्टर 40+ आणि सचिन सरांचा लोबो आहे. कोण बोलेल टॉस? वीर तानाजी दापोडे संघाचा कर्णधार टॉस बोलणार आहे. मास्टर कौल आलेला आहे आणि मास्टर आलेला देखील आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण आपली जागा घ्यायची आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. हरकत नाही, फक्त निवेदन सांगा. टॉस आपण जिंकलेला आहे. निर्णय काय असेल ते आता पोरं आल्यानंतर सांग. पेंडिंग ठेवताय, हरकत नाही, काय फरक पडत नाही. आपण इथे आलात, मॅचची मजा घेतलीत. इथे आल्यानंतर कशी वाटली स्पर्धा आणि काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? खूप छान अरेंजमेंट आहे, खूप चांगलं वाटलं. बस थँक्यू सो मच. विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. केवनी स्पोर्ट्स संघात एक संघनायक जोडले आहेत. टॉस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो, तो गमावलेला आहे. जर टॉस जिंकला असतात तर निर्णय का असतात? मी टॉस जिंकलो असतं तर शक्यतो बॅटिंगच घेतली असते. म्हणजे जवळजवळ तुमच्या मनासारखंच झालेलं आहे, म्हणायला हरकत नाही. पण अजून निर्णयाने बाकी देखील आहे. एक शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल तुम्हाला कसं वाटेल? इथं आल्यानंतर काय अनुभव घेतलात तुम्ही? स्पर्धा खूप चांगली आहे आणि मोस्टली मास्टर 40+ ज्या स्पर्धा आहेत त्या उत्तमच होतात. आणि यांची तर ख्यातीच आहे दिनेश भाऊसांची का यांची स्पर्धा जबरदस्तच असते. थँक्यू सो मच. विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. तर शुभ आगमन झालेलं आहे. कार्याध्यक्ष बॅकबॉन मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन देवानंद रामदास पाटील साहेबांचं, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. बाळ्यामामा चषक 2023 या स्पर्धेमध्ये आयोजक बादशाह 11 मास्टर 40+ पिंपळघर संघाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. 43 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी पूर्ण टीमची सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. धनाजी आणि त्याला साथ देण्यासाठी अमित. पहिल्या षटकामध्ये अमितने 17 धाबा खर्च केल्या. धनाजीने 6 धाबात चांगलं षटक टाकलं होतं. चंद्रकांतचं आपण जर गोलंदाजी विश्लेषण बघितलं तर 1च धाव खर्च केली आणि परेशने तब्बल 18 धाबा खर्च केल्या होत्या. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू, एक अभांतर धाव जोडली जाईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. अभांतर धावसंख्येनिशी धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना अशोक बॉलिंग मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. बॅकफुट पंच, क्षेत्ररक्षक तिथे मात्र मिस्टेक बघायला मिळते. 38 सर्कलमध्ये कव्हरला संधी चालून आली होती. पहिला गडी बाद होता वाचलेला आहे आणि झेल कोणाचा सोडलेला आहे तर धनाजीचा झेल सोडलेला आहे. खूपच महागात ठरू शकतो कारण हा झेल व्हेरी इम्पॉर्टंट होता. अशोक पुन्हा एकदा एक पंच केलेला, चांगला फटका, कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आणि स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातोय की नाही बघायचंय. क्षेत्ररक्षक यस, पंचांचा इशारा येतोय चौकार.
ऑफ साईड धनाजीचा स्ट्रॉंग झोन आहे आणि सातत्याने आता मात्र ऑफ साईडला चांगले फटके त्याच्या बॅटमधून लगातारचा दुसरा चौकार बघायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग करतोय. धावसंख्या वाढते. धावपलकर 9. पुन्हा एकदा सज्ज होताना अशोक. चेंडू मात्र उडवलाय. स्ट्राईट फटका. क्षेत्ररक्षक दक्ष गटेश. चुकी होणार नाही. चांगला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. वाचला होता. झेल त्याचा ड्रॉप केला होता बिंदूने, पण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक गटेश याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. चांगला झेल टिपला आणि पहिला गडी मात्र इथं गारद होतोय गावदेवी पूर्ण या संघाचा. पहिला जबरदस्त मोठा आदरा बसलेला आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. तो ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळून देताना अशोक. धावसंख्या धावपलकर 9. लक्ष्य 43 धावांचं. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 10 ते 11च्या सरासरीने धाबा जोडाव्या लागतील प्रति षटकामागे. दीपक क्रमांक 3 वर खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतं अशोक. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अतिशय अप्रतिम आता गोलंदाजी करतोय. सलगच्या 2 चेंडूंना जेव्हा चौकार खाल्ले त्यानंतर मात्र विकेट मिळून दिला आणि हा चेंडू मात्र त्याने डॉट टाकलेला आहे. आता मात्र एक चांगल्या लेंथ लाईनवर गोलंदाजी करताना अशोकला चांगला सूर सापडलेला आहे. चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 1/9. अजून 34 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. यानंतर देखील प्रेक्षकांना एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल. एका बाजूला केवणी स्पोर्ट्स केवणी तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. टॉस संपन्न झालेला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम वीर तानाजी दापोडे संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी तर म्हणेन 3 चेंडू टाकल्यानंतर चांगला कमबॅक केलेला. 2 लगातारच्या 2 चेंडू चौकार आले होते धनेजियाच्या बॅटमधून. जसा फलंदाज बाद झाला तसे 3 चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकले अशोक याने. म्हणजे कुठेतरी दिलासा मिळाला असेल स्वतःला आणि संघाला देखील. पहिला वयाला चषक 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिंकला वीर तानाजी दापोडे या संघाने. जून आंदुरकी चषकावर नाव कोरला होता आणि आता मात्र सुदाम सज्ज होणार आहे दुसऱ्या षटकासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. सामोर जाईल बॅटर अमित. नऊ धावा धावपलकर. आता विजयासाठी 34 धावा बनवाव्या लागतील. कट करण्याचा प्रयत्न केला होता तिथे. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला. यस, थोडासा हलकासा स्पर्श झाला होता तिथे. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 10 धावा धावपलकर. अमित ऑफ द मार्क आणि पाहतो आपण 10 धाबा आतापर्यंत धावपलकावर जोडलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज होताना सुदाम बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ग्रामपंचायत सदस्य केवणीचे आकाश पाटील यांचं शुभ आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू. केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाच्या पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. स्टेपमध्ये बिघाड झाला. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. हु विल बी द चॅम्पियन. कोण हा चषक इथून घेऊन जाणार याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळेल. सेमीफायनलमध्ये धडक मारली पहिल्या दिवसामधून बादशाह इलेव्हन पिंपळगर या संघाने. तर अंतिम फेरीत
धडक मारणारा संघ कालच्या दिवसामधून नटराज खारबाव हा संघ आपल्याला बघायला मिळाला होता. फक्त हलक्या त्याने स्टिअर केलेले स्क्वेअर ऑफ द विकेट, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय दीपक द्वारा आणि निश्चितच त्यावर 2 धावा सहज पूर्ण करताना धावसंख्या वाढते धावपलकर 12. ॲडव्होकेट गिरीश पाटील सचिव मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन आपलं हार्दिक स्वागत. आपणास मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुदाम पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल दीपकसाठी. अतिशय चांगला चेंडू होता, अगदी फलंदाच्या बुंध्यामध्ये टाकला होता. एक चोरटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे. हा ना होता ना निश्चितच तिथे पाहतो आपण परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज होईल धावबाद. की प्रत्येक स्पर्धा आपणच जिंकणार. शेवटी क्रिकेट आहे. कोणता संघ तुमच्यावर कधी भारी ठरेल हे क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. तर दुसऱ्या विकेटचं पतन धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 13ला 2 खेळाडू बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि सर्व संघांनी आम्हाला वेळेवर इथे उपस्थिती आपली नोंदवायची आणि वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. बाळ्याम्मा चषक 2023 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आयोजक बादशाह 11 मास्टर 40+ पिंपळघर संघाच्या वतीने बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा. दर्जेदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. सुदाम पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर सामोरं जाईल बॅटर. आता न्यू बॅटर चंद्रकांत, पण दीपक देखील खेळपट्टीवर आहे जो खेळतोय. 4 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. 3 धावांवर तो खेळतोय. लवकर बाद झाला धनाजी, त्याने 8 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर अमित देखील 1 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. सुदाम तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. कट करण्याचा प्रयत्न केला. यस, एज अँड गॉन. अजून एक फलंदाज बाद होतोय. तर अशा प्रकारे अजून एक झटका लागलेला आहे गावदेवी पूर्ण या संघाला. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 13. अजून 30 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. इथून आता चांगला खेळ, दर्जेदार खेळ करावा लागेल गावदेवी पूर्ण या संघाला. आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम ठेवायचं असेल तर. न्यू बॅटर जितेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. ही सर्वात भरोशाची जोडगोली आहे ती गावदेवी पूर्ण या संघाची. खूप अशा अपेक्षा, होप्स असतील या दोन्ही खेळाडूंकडून. पण सद्यस्थितीचा आपण जर विचार केला तर ओव्हरऑल RC पाटील फाउंडेशन आयबे दिवे चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुदामने आपल्या संघाला हे 3री यश मिळून दिलेले आहे. वैयक्तिक हे त्याचं पहिलं यश आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. सामोरं जाईल बॅटर जितेश. चेंडू मात्र ऑफ स्टॉम्प सोडून खेळलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक झेपावला. फक्त 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोअरबोर्डवर 14 धावा. 14ला 3 खेळाडू बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 मातब्बर संघांमधील हा सामना. बलाढ्य संघांमध्ये हा 2 संघांमध्ये हा सामना आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा सुदाम सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. जोरदार अपील केलेलं आहे. प्रचंड उत्साह बघायला मिळतोय. आत्मविश्वास कमी. अपील मात्र पंचांनी फेटाळून लावलेलं आहे. गुड डिलिव्हरी. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 14. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 29. 12ला 29 धावा बनवाव्या लागतील. बारा चेंडू 29 धावा.
असं आता लक्ष शिल्लक राहिलेलं आहे. बाळामा चषक 2023-7चा ग्रँड फिनाले डे, अंतिम दिवस. नक्कीच जेवण दादा, जेवढं समीकरण आपल्याला सोपं वाटते ना तेवढं मात्र मैदानामध्ये ते तेवढंच शक्य नाही आहे. कारण सकाळचं सत्र आहे, पहिले मॅच आपल्या भेटीला येत आहेत आणि मात्र चेंडू कुठेतरी मिळून थांबून नक्कीच बॅटवरती येत आहेत. चांगली प्रतिसाद मी म्हणेन गोलंदाजाला या धावपट्टी आपल्याला नक्कीच मिळत आहे. दोन षटकाचा खेळ संपला. तिसरं षटक आता मात्र मार्गस्थ असेल. धावफलकावर पण धावा पाळल्या, 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. इथे मात्र कोलवा टप्प्यात चेंडूला खोदून काढला जातोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे चुकी पाहायला मिळणार नाहीये. फार चांगली फिल्डिंग इथे देखील पाहायला मिळाली. एक धाव इथे देखील घेतली गेली. आजच्या दिवसातला पहिला सामना. इथे मात्र पुन्हा एकदा भरपूर दूरवरून चेंडूला फोर्स केलं गेले. ऑन साईडला चेंडू टर्न केला जातोय. एक धाव इथे मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भरपूर उशिराने फेकी पाहायला मिळाली. यस, फिंगर ऑफ फलंदाज धावबाच्या रूपामध्ये लागणार अजून एक धक्का. तसेच रुपेश पेंडलेकर देखील मॅचचा आनंद घेताना, ज्यांनी सलग 2 दिवस चांगली अंपायरिंग या मॅचमध्ये देखील केली. आज मात्र ते गैरहजर आहेत. मला यूट्यूबच्या माध्यमातून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम सर, आपलं देखील स्वागत आहे. आता मात्र आपण जर विचार केला फलंदाजीचा गावदेवी पुन्हा थोडासा बॅकफुटलो आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. कुठेतरी मी म्हणेन सुरुवात फार चांगली झाली होती, परंतु अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज दीपक मैदानामध्ये सज्ज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय दिनेश. इथे फुलटॉस चेंडू आहे. टायमिंग इथे प्रॉपर झालंय का? चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय. क्षेत्ररक्षक थोडस पुढे धावला होता आय थिंक, मला वाटते. चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. थोडस फंबळ पाहायला मिळालं आय थिंक. मला वाटतं क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसला नाही लवकर. इथे देखील आडव्या बॅटने चेंडूला टर्न केला जातोय. स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. आता मात्र चुकी पाहायला मिळणार नाही. एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. आता थोडंसं फंबल लोकांमध्ये देखील पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. या दरम्यान 2 धावा केल्या गेल्या कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं धावफलकावरती. 22 धावा. अजूनही जिंकण्याकरता 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. चंद्रकांत आणि दिनेश ही जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. चंद्रकांत एक चौकार लगावलेला आहे. दिनेशला अजून बॅटिंग मिळालं नाहीये. धनाजीने चांगली फलंदाजी केली, त्यानंतर अमितने थोडासा नक्कीच नाराज केला. दीपकने देखील चांगली बॅटिंग गेली. त्यानंतर आता मात्र ही जोडी मैदानामध्ये आपल्याला चंद्रकांत दिनेशाची पाहायला मिळते. 4थ्या विकेट करता स्टार्ट ऑफ दी थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावरती दीपक याचं. इथे चेंडू फार चांगला टटवला जातोय स्लॉप स्लिपच्या अंदाजामध्ये आणि मात्र इथे फिंगर ऑफ झाली आहे. फलंदाज झेल बादच्या रूपामध्ये बाद. आडव्या बॅटने चेंडूला उडवलं गेलं होतं. टायमिंग देखील इथे मात्र व्यवस्थित झालं होतं.
परंतु जी ताकद त्या चेंडूच्या मागे हवी होती ती मात्र इथे मिळाली नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावला गेला. मिडविकेट क्षेत्रामध्ये एक चांगली झेड पाहायला मिळाली आणि फलंदाज चंद्रकांतला मात्र माघारी परतावं लागलं. इथे देखील चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. गोलंदाज दीपक याची समीकरणाचा विचार केला. 7 चेंडू जिंकण्याकरता 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावांची गरज. यस, भरपूर दूरवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न केलं गेलं होतं. चेंडूचा पाठलाग देखील केला होता. बॅट आणि बॉलची जुळणी नाहीये. चेंडू सरळ जाऊन गेला यष्टीच्या हातामध्ये. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं बाळ्यामामा चषक 2023 मध्ये स्वागत आहे. स्पर्धेचा आजचं अंतिम दिवस, फायनल डे. पहिला सामना एका बाजूला गावदेवी पूर्णा त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे. आता मात्र शेवटचं अंतिम षटक पहिल्या डावातलं. 6 चेंडू जिंकण्याकरता 21 धावांची गरज. मैदानामध्ये दोन्ही नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला दिनेश, एका बाजूला परेश. भरपूर अशा अपेक्षा देखील या दोन फलंदाजांवर असतील. शेवटचं षटक हाताळण्याकरता बघा फर्स्ट वॉर्न केली जाते. पंचांनी आपल्याला पहिली वॉर्निंग दिलेली आहे. 20 मिनिटाचा आपल्याकडे अवधी आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटके संपवायचे आहेत. एका षटकाकरता 5 मिनिटं दिलेली आहेत. सो प्लीज डी फॉर डिसिप्लिन करता ही स्पर्धा जाणली जाते, ओळखली जाते. शिस्त म्हणजे काय असतं हे मात्र 40+ च्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळते, बघायला मिळते. चला वळूया शेवटच्या षटकाकडे. 6 चेंडू जिंकण्याकरता 21 धावांची गरज. यस, बघा ऑन केला जातोय पंचांकडनं. सेकंड ऑन. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला वळवलं जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा बाहेर. चौकार. चेंडू होता पूर्णपणे मी म्हणेन अगदी मोजून मापून मात्र हा फटका मारला होता. पाहिलं पारखलं फलंदाजाने की चेंडू अगदी माझ्या बॅटच्या स्लॉटमध्ये येते. त्याला मात्र 4 धावांमध्ये दुसऱ्या फ्लॅटमध्ये पाठवलं गेलं. इथे मिळतील 4 धावा. पहिल्या चेंडू होती खराब सुरुवात. गोलंदाज आपल्याला मंगेश याची पाहायला मिळते. आता मात्र समीकरणाचा विचार केला. 5 चेंडू जिंकण्याकरता 17 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. इथे लाईन चांगली आहे. इथे मात्र लाईन चांगली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खाल्ल्यानंतर पूर्णपणे प्रेशर जो होता तो रिलीज केला गेला गोलंदाज मंगेश याने आणि अप्रतिम डिरवली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सुपर बॉलिंग. इथे अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू अचूक टप्प्यावर पाहायला मिळते मंगेशचा. तर मात्र जिंकण्याकरता 17 धावांची गरज. 3 चेंडू 17 धावांची गरज. इथे लाईन चांगली आहे. लाईन तिथे व्यवस्थित पाहायला मिळाली. लाईन तिथे अचूक पाहायला मिळाली. टप्पा इथे मात्र प्रॉपर पाहायला मिळाला. फार चांगली बॉलिंग इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज मंगेशचं आउटस्टँडिंग बॉलिंग.
इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. इनफिटच्या डोक्यावरून चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषेबाहेर चौकार. उशिराने का होईना पण आता मात्र एक चांगला फटका आपल्याला फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 2 चेंडू जिंकण्याकरता एक चेंडू आहे का? एक चेंडू 13 धावांची गरज. खराब चेंडूची हाताळणी दोन्ही हात समांतर करत पंच कळवत्यात. स्क्वेअर मारा व्हाईट बॉल. एक धाव अजून जोडली जाईल. धावफलक धावफलकावरती 31 धावा. इथे मात्र फटका वळवला जातोय ऑन साइड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे फिल्डिंग करण्याकरता. धाव घेतलेली नाहीये. सामना मात्र संपतोय. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे खूप सारे कौतुक.